हे प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझे आभार मानतो बाबा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू. तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि धन्यवाद देतो की प्रभू तू जगाच्या अंतापर्यंत आमच्या बरोबर आहे. आणि धन्यवाद देतो प्रभू की तुझ्या उपस्थितीमध्ये प्रत्येक पर्वत मेघाप्रमाणे विरघळून गेलेला आहे, म्हणून मी तुझे आभार मानतो. धन्यवाद देतो पिता की आम्हाला सुंदर असं आरोग्य तू दिलेलं आहे, नवीन जीवन दिलेलं आहे, भरभराटीचं जीवन दिलेलं आहे, आरोग्याचं समृद्धीचं जीवन दिलेलं आहे, म्हणून तुझे आभार मानतो. आम्हाला उत्तम असं निरोगी शरीर दिलेलं आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. हे पिता परमेश्वर, पवित्र आत्मा, आज जे काही तू आम्हाला शिकवणार आहेस, मी विश्वास करतो पवित्र आत्मा की या ठिकाणी बोलणारा मी नाही, तर हे पित्या तुझा आत्मा माझ्या मुखाने बोलणार आहे. आणि प्रभू या ठिकाणी कोणाला कशाची गरज आहे तर पवित्र आत्मा तुला ठाऊक आहे. आणि मी विश्वास करतो प्रत्येक वचन जे तू आम्हाला शिकवलेलं आहे ते चांगल्या जमिनीमध्ये पडलं गेलेलं आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. हे अब्बा पिता, मी विश्वास करतो की येशूच्या नावात सर्वांच्या हृदयात तू प्रकाश केलेला आहेस आणि सर्वांचे समजुतीचे डोळे तू उघडे केलेले आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. हे अब्बा पिता, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन. आपण सर्वजण बसूया खाली. हालेलुया. किती लोकांना, कसे आहे तुम्ही सर्व? पहिले बरे? नक्की. कारण जिथे कुठे प्रभूची उपस्थिती आहे तिकडे तर आनंदी आनंद आहे. दुःख प्रभूच्या उपस्थिती नाही तिथे असू शकते, पण प्रभूच्या उपस्थितीमध्ये दुःख असू शकते का? नाही असू शकत. म्हणून आता थोड्या वेळासाठी आपलं टेन्शन जरी असेल त्याला सांगा थोडा वेळ तू कुठे राहा, बाहेर राहा. घेऊन बसायचंय कोणाला इकडे बसू नका, काही फायदा होणार नाहीये. कारण या जगामध्ये असं कोणीच नाही आहे का ज्याला संकट नाही. काही ना काही कोणाला काही ना काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे आहे. तर आपण आज एक गोष्ट शिकूया, ठीक आहे? त्या दिवशी आपण शिकलो काय? काल काय शनिवारी काय शिकलो? अविश्वास आणि कशा प्रकारे प्रभूने आम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे, दुसऱ्याला पण आम्ही काय करू शकतो? आरोग्य देऊ शकतो. बरोबर आहे का नाही? आणि तुम्ही स्वतः बघितलं की कोणीही त्या लोकांवर प्रार्थना केली नाही, तर तुमचेच लोकांनी, जे सर्वसाधारण मनुष्य आहेत, जे बंदरावर जातात मावरं करायला, मावरं विकायला, तेच लोक आहेत ज्या लोकांनी उपवास सुद्धा केला नव्हता प्रार्थना करण्याच्या अगोदर, पण त्यांच्याद्वारे पवित्र आत्म्याने आणि प्रभू येशूने जे लोक आजारी होते त्यांना काय केलं का नाही? किती लोक होते मला नाही माहिती. बरोबर आहे? मग आम्हाला आता ते त्या दिवशी जे शिकलो आणि प्रभूने जे केलं ते विसरून जायचं का करतच राहायचं? बरोबर आहे ना? नाही तर बोलणार अरे ते तर ब्रदरनी शिकवलेलं, आता आम्ही कशाला करायचं? बरोबर आहे ना? पण मला असं वाटतं, आता ती बाय आहे, तिला जेव्हा पहिल्यांदा वाटते तिने एकाच्या कानाचं ऑपरेशन केलं, एकाला ऐकू येत नव्हतं आणि तिने काय केलं? त्याच केलं जे तिला येशूने सांगितलं ते केलं आणि त्या माणसाला, बाईला ऐकू येऊ लागलं. तर आता प्रश्न असा आहे, तिने मग ते सोडून दिलं करायचं. आता ती हात ठेवायला जाते का कोणावर? नाही जात. बरोबर का नाही? काय बरोबर आहे? ती जाते. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. एक माणूस जर आजारी आहे आणि तुमच्या हाताने तुम्ही त्याला प्रार्थना केली आणि तो जो बघत नव्हता तो आता पाहू लागला, त्याला दृष्टी आली,
तर तुम्ही आता हात ठेवणं बंद करणार का अजून शोधणार कोण भेटते मला, कोण भेटते का मला? हा, अजून शोधणार. पण जे लोक विसरून जातात ते काय म्हणतात, प्रभू तू आम्हाला सांगितलं ते आम्हाला करायचं नाहीये, तर आम्हाला ब्रदरवरच विश्वास जास्त ठेवायचा आहे देवापेक्षा. आता प्रभूने तुमच्या हातूनच महान कृत्य केले का नाही? मग ते मी असतो तेव्हाच करणार आहे का प्रभू तुमच्या बरोबर नेहमी जो आहे सदा सर्वदा आहे तो नेहमी तुमच्याद्वारे करणार आहे? नेहमी करणार आहे. पण पुढे पाऊल उचलणं कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातामध्ये आहे. आणि प्रभू जे काही सांगतो ते तो त्याच्या वचनाचा पक्का आहे. मनुष्य काय असतो, आज बोलेल उद्या ते करणार नाही, नाहीतर ते बदलेल. पण येशूने जर सांगितलं तर तो कधीही आपल्याला काय करत नाही, विसरत नाही आणि खोटं नाही सांगत. कारण तो काही माणूस नाही आहे का तो खोटं बोलेल. बरोबर आहे का नाही? तो प्रत्येक गोष्ट त्याच्या शब्दामध्ये त्याने काय सांगितलेली आहे, सत्य सांगितली आहे. पण आपणच आहोत की त्या सत्यावर विश्वास ठेवायला कधी कधी काय होते, अवघड होते. का अवघड होते माहितीये तुम्हाला? मी सांगतो बघा. आता इकडे एक माणूस आहे जो आंधळा आहे आणि एका आजीने तिला प्रार्थना केली. बरोबर आहे. आता ती आजीने प्रार्थना केली म्हणजे ती आजी झाली 75 वयाची आणि तिने आता प्रार्थना केली जसं ते वचनात सांगितलेलं त्या प्रकारे, आणि तो आंधळा व्यक्तीला काय झालं, दृष्टी भेटली. आता ही आजी परत दुसऱ्या आंधळ्याला जाऊन हात ठेवू शकणार का? ठेवेल का? जर ती समजली असेल तर ती ठेवेल, पण जी समजली नाही ती ठेवणार का? नाही. आणि अनेकदा असं होईल, ती विचार करेल मी 75 वर्ष एवढं सर्व केलंय, एवढ्या सगळ्या ठिकाणी गेली, प्रार्थना केली, पण माझ्या हातून कधीच आंधळ्याला दृष्टी आली नव्हती. आणि ह्या 75व्या वयामध्ये जर आता मला दृष्टी आली आहे, दृष्टी दिली मी माझ्याद्वारे प्रभूने कोणाला, तर तिचं मन मान्य करेल का परत हात ठेवायला? नाही करणार. कारण ती लहानपणापासून काय कधी केलंय तिने तसं नाही केलं. म्हणून आता सुद्धा काय होते, तुमच्या हातून चमत्कार प्रभू करत आहे, पण परत तुम्हाला ते करायला का कठीण जात आहे? कारण का लहानपणापासून आम्ही ते कधी केलेलं नाहीये. पण ते फुकट आहे का पैसे घेतात प्रभू? फुकट करायला काय त्रास आहे? काहीच त्रास नाही. बरोबर आहे का नाही? तर आज आपण शिकूया, किती लोक शब्दावर स्वतःच्या नियंत्रण ठेवतात. किती लोक स्वतःच्या शब्दावर नियंत्रण ठेवतात. शब्द म्हणजे काय? अरे शब्द म्हणजे काय? आपण जे बोलता ते. पण हा शब्द जो आहे तो काय आहे? शब्द काय आहे? हा, शब्द या जगामध्ये किती प्रकारचे आहेत? हा, 2 प्रकारचे. एक आहे देवाच्या राज्याचा शब्द आणि दुसरा आहे जगाच्या संसाराचा शब्द. बरोबर आहे. मग दोन्ही पण शब्दच आहे, पण दोघा शब्दांमध्ये काय फरक आहे? काय फरक आहे? दोन्ही शब्दांमध्ये काय फरक आहे? कधी विचार केला तुम्ही? किती लोकांच्याकडे शब्द असतात रोजचे? किती लोक रोज शब्द बोलतात? त्यांना थंड लागले ते बोलतात हात नाही काढणार. बरोबर आहे ना? जेवढं त्या गोष्टीबद्दल विचार करणार तेवढी ती गोष्ट तुम्हाला त्रास देणार. बिंदास बसलं काहीच नाही होणार. बरोबर आहे ना? मग शब्द किती लोक दिवसात रात्री शब्द रोज किती लोक वापरत आहेत? सर्वच वापरतात ना. असं इथे कोण आहे का जो मुखातनं शब्द काढत नाही दिवसाला एक पण? काढतच असणार. हा,
शब्द काढावाच लागतो. पण शब्द जर मला माहिती नाही पडलं की शब्द काय आहे, तर मी काय करणार? अच्छा, एक उदाहरण देतो. तुम्हाला जर कोणी बोट घेऊन दिली, बोट माहिती आहे ना, बोट, तर तुम्ही काय केलं माहितीये? तुम्ही बोलले, अरे हिला चाकच नाही आहे, मी रोडवर चालू कशी? मला भोतोडीवरनं नाक्यावर जायचं होतं बोट घेऊन, मग ही चालू कशी मी? म्हणून ती बोटीला तुम्ही खड्डा मारून 2 चाकं लावली, 4 चाकं लावली आणि कुठून घेऊन गेले? रस्त्यावरनं. का असं झालं? कारण मला माहितीच नाहीये. का मला माहितच नाहीये की ती बोट जी आहे त्याचं काम काय आहे आणि ती कोणत्या कामासाठी वापरली जाते, त्याच्यामध्ये काय आहे काय नाहीये ते मला माहित नसल्यामुळे मी काय विचार केला, त्याला लावते टायर आणि चालवते रस्त्यावर. मग लोक काय बोलतील? अरे वा 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 वा, बरोबर आहे का नाही? म्हणून जोपर्यंत मी शब्द जो आहे तो माझ्या जीवनामध्ये इतका महत्वाचा आहे की मी रोज माझ्या मुखातनं किती शब्द बोलतो ते मी मोजू शकतो का? नाही मोजू शकत. आणि म्हणून आम्हाला हे शिकण्याची गरज आहे का शब्द काय आहे. जर आमच्या जीवनात आम्ही शिकलोच नाही का शब्द काय आहे, तर काय होणार? मग आमची बोट पण रस्त्यावरनं चालवणार. बरोबर आहे का नाही? कारण इथे सुद्धा लिहिलंय त्याने बघा, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द किती वचन लिहिले तिथे? योहान 1:1 लाव. योहान शुभवर्तमान अध्याय 1 वचन 1. बरोबर आहे. हा, काय झालं? वाचा, कोणीतरी बायबल मध्ये वाचा. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रारंभी शब्द होता, शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. उत्पत्तीमध्ये सुद्धा जेव्हा जुना करार चालू केला तेव्हा पण तिथे सर्वात पहिलं स्थान कशाला दिलेलं आहे? शब्दाला. इकडे सुद्धा कुठे कशाला स्थान दिलेलं आहे? आणि ह्या वचनात जर बघितलं किती वेळा शब्द हा लिहिलेला आहे? हा, 3 वेळा. आणि सर्वात प्रथम लिहिलंय का तो शब्दच होता आणि तो शब्द देवाबरोबर होता आणि तो शब्दच देव होता. आणि जेव्हा पवित्र मरियेला देवदूतांनी दिला तो पण काय होता? शब्दच होता. येशूनी पण जेव्हा एका आंधळ्याला बरं केलं त्यांनी पण काय दिला? शब्द दिला. जी स्त्री होती, रक्तस्राव स्त्री, बरोबर का नाही, तिच्या मुखातनं पण ती काय बोलून बोलून ती बरी झाली? शब्द. येशूनी जी भूत काढली ती पण कशाद्वारे काढली? शब्दाद्वारे. जेव्हा पेत्राने त्या लंगड्या माणसाला बरं केलं त्याला पण कशाद्वारे बरं केलं? शब्दाच्या द्वारे.
या देवाने जेव्हा जगाची उत्पत्ती केली, आपण बघूया योहान उत्पत्ती अध्याय 1:1 मध्ये जाऊया. वाचा, हळूहळू वाचा एकदम. चालू, माईक चालू कर. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. पुढे, तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. देव काय केलं? देवाने बोलला म्हणजे त्यांनी शब्द बोलले का नाही बोलले? काय शब्द वापरला त्यांनी? प्रकाश हो आणि प्रकाश झाला. पुढे बघा काय लिहिलंय. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधाराला रात्र म्हटले. कशाने म्हटले? म्हणजे दिवस रात्र पण कशाने झाले? शब्दाने. पुढे, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा पहिला दिवस. मग देव बोलला. परत देव बोलला. इकडे कुठे आहे देव जो आहे? कुठे तुम्हाला त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड दिसते आहे का? बनवायसाठी काय हत्यार घेतलेला असं काय दिसते का तुम्हाला इथे कुठे? हा, मग त्याच्याकडे काय हत्यार होतं? कशाद्वारे तो बनवत चाललाय? फक्त आणि फक्त त्याच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाच्या द्वारे. पुढे पण बघा, पुढे वाचू आपण. जलांच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलांना दुभागणारे हो असे देवाने अंतराळ केले आणि खालच्या व वरच्या जलांना वेगळे केले आणि तसे झाले. देवाने अंतराला आकाश म्हटले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा दुसरा दिवस. मग देव बोलला. परत देव काय बोलतो? परत देव बोलला. अच्छा, या ठिकाणी देवानी हाताने वगैरे काय असं केलंय का? का तो काय करत आहे? फक्त बोलत आहे. म्हणजे कुठेतरी या जगामध्ये, या विश्वामध्ये शब्द जो आहे तो काहीतरी आहे की जर देव शब्द ह्या सृष्टीला बनवण्यासाठी त्यांनी शब्द वापरला, तर मग आपण कधी विचार केलाय का की आम्ही
शब्द पण आमच्याकडे पण तो शब्द आहे का नाही आहे? मग आम्ही कधी विचार केला आमच्या जीवनात का देवाने जर पूर्ण जगाची निर्मिती केली ती कशाच्या द्वारे केली? शब्दाच्या द्वारे. मग जर शब्दाच्या द्वारे त्याने निर्मिती केली, दिवस रात्र वेगळं केलं, अंधार प्रकाश वेगळा केला, कशाच्या द्वारे? अंतराळ बनवलं, कशाच्या द्वारे? मग हा शब्द काय आहे? अच्छा, एक उदाहरण देतो. तुमची बोट आहे ना, कशाने बनवतात? शब्दाने. कशाने बनते? फायबर. तुमची बोट कोणत्या कलरची आहे? तुमच्या बोटीला कलर आहे? कोणता आहे? हा, कसं माहिती? पण आता जेव्हा मी बोट बोललो, त्या बोट या शब्दात, त्या शब्दाने जसा तो शब्द या कानामध्ये गेला, त्यांनी काय पाहिलं? त्यांची बोट. तेव्हा त्या बोट ती त्यांची समोर दिसली आणि त्या बोटीला कोणता कलर आहे तो पण त्यांनी पाहिला. कुठे? बसल्या बसल्या. इथे बसल्या बसल्या एक शब्द तो लगेच त्यांना कुठे घेऊन गेला? बोटीवर. मग हा शब्द काय आहे? काही करू शकत आहे शब्द. कारण जोपर्यंत आम्ही या शब्दाचं महत्व समजत नाही तोपर्यंत काय, आम्ही सुद्धा जसं देवाने या जगाची उत्पत्ती केली, बरोबर आहे ना, तर आम्हाला जोपर्यंत शब्द कळत नाही, तर देवाने जर या जगाची उत्पत्ती शब्दाने केली, तर जोपर्यंत आम्हाला एक शब्दाचं महत्व कळणार नाही, आम्ही आमच्या जीवन बनवणार आहे का जीवन ते उद्ध्वस्त पण करू शकतो? काय करणार? आता एक उदाहरण देतो तुम्हाला. शब्द जो आहे तो काय आहे? शब्द काय आहे? हा, काय आहे? आता एक उदाहरण देतो तुम्हाला. ती बॉटल द्या पाण्याची. आता ही बॉटल आहे का नाही? ही काय आहे बॉटल? बॉटल काय आहे? अच्छा, ही बॉटल जी आहे, या बॉटलीमध्ये काय टाकलेलं आहे? पाणी. पण ही बॉटल फक्त आणि फक्त पाण्यासाठीच मी वापरू शकतो काय? हा, याच्यामध्ये मी पेट्रोल सुद्धा टाकू शकतो, याच्यामध्ये मी औषध सुद्धा टाकू शकतो, याच्यामध्ये मी विष सुद्धा टाकू शकतो, बरोबर आहे. पण जर मी ही बॉटल कोणाला देतो पण ह्याच्यामध्ये पाणी आहे, तर त्या माणसासाठी ती बॉटल काय करते? चांगलं करेल का वाईट करेल? चांगलं करेल. पण आता हीच बॉटल आहे, पण या बॉटल मध्ये आता मी विष टाकून देतो. आता ही बॉटल काय होईल? अरे बॉटल तर तीच आहे ना. हा, पण बॉटल तर तीच आहे. ह्याच बॉटलीने मी कोणाला जीवन पण देत आहे आणि ह्याच बॉटलीने मी कोणाच्या जीवनामध्ये मरण पण टाकत आहे. म्हणजे ही बॉटल काय आहे? ही काय करते? माझ्याकडनं जेव्हा तुमच्याकडे जाते तेव्हा ही काय करते बॉटल? पण ही बॉटल काय करत आहे? आता माझ्याकडे आहे, मला बॉटल आहे माझ्याकडे, बरोबर आहे. आणि या बॉटल मध्ये मी ओतलंय पाणी आणि मी देतोय या ताईला, बरोबर आहे. आता ही बॉटलने काय केलं? ह्या बॉटलीने पाणी इकडून तिकडे वाहून नेलं, बरोबर आहे का नाही. उदाहरण, बोटीमध्ये काय बोलतात त्याला, ज्याच्यात तुम्ही मासळी भरून आणतात ते खांबावर? परकवलं, बरोबर आहे ना. आता काही लोक त्या परकुल्यामध्ये
कुटा पण आणू शकतात, बरोबर आहे. आणि काही लोक त्या परकुल्यामध्ये मस्त कर्दी चकाचक पण आणू शकतात, बरोबर आहे का नाही. आपण जेव्हा बंदरावर जातो पहिलं लक्ष काय असते, दुसऱ्याच्या परकुल्यात काय आहे, बरोबर आहे का नाही. आपलं बघतो का पहिलं काय, पहिलं काय बघतो, त्याच्यामध्ये काय आहे, बरोबर ना. आणि आपल्याला समजतं थोडं काळं पाणी पडत आहे म्हणजे परकुल्यात आणि स्वच्छ पाणी येत आहे, बरोबर का नाही. मग ते परकुले जे आहे ते काय आहे, ती मासळी आहे, बोंबील आहे का मांदेली आहे का फक्त एक परकुल एक बॉक्स सारखं आहे, म्हणजे एक वाहक आहे. काय आहे ते वाहक आहे. त्या परकुल्यामध्ये मी कोंबड्या पण टाकू शकतो, त्या परकुल्यामध्ये मी कर्दी पण टाकू शकतो आणि त्या परकुल्यामध्ये मी कुटा पण टाकू शकतो. पण ते परकुल जो वाहत आहे, जो भरत आहे, त्याच्यावर अवलंबून आहे की ते परकुल कशासाठी तो त्याच्या जीवनात वापरत आहे आणि कशासाठी तो दुसऱ्याला सुद्धा ते परकुल देत आहे. त्याच प्रकारे आमचा जो शब्द आहे तो पण एक काय आहे, परकुल असतं ना, तसा तो काय. आता समजा तुम्ही, माझं इंग्लिश मजबूत आहे, बरोबर का नाही. काय ते परकवलं, तर ते जे असतं ना ते जसं वाहक आहे, एक तर कर्दी वाहते, नाहीतर कधी कधी कुटा पण वाहते. पण ज्याच्याकडे ते जाते त्याला काय भेटतो, आता कुट्याचं परकुल वाहून नेत आहे, ज्याच्याकडे ते जाणार आहे त्याला काय भेटणार आहे, कुटा. का त्याच्यामध्ये कुटाच भेटणार त्यांना, कारण त्यांनी वाहिला काय आहे. आता तेच लोक जेव्हा दुसऱ्याकडे वाहून जातात पण त्याच्यात त्या लोकांनी कर्दी आहे, आता दुसऱ्याकडे जाणार तेव्हा काय भेटणार त्यांना, का कर्दी भेटणार. पण परकुल जे आहे ते बाहेरनं काय आहे तेच आहे. पण आज जे आहे त्याच्यावर अवलंबून आहे की त्या माणसाचं नुकसान होणार आहे का फायदा होणार आहे. तसंच आमचा शब्द जो आहे तो एक परकुल आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा मी शब्द टाकत आहे, माझ्या जीवनात बोलत आहे, तो शब्द एकतर माझ्या जीवनात त्या शब्दामध्ये मी मरण ओतलेलं आहे, नाहीतर त्या शब्दामध्ये जीवन ओतलेलं आहे, बरोबर आहे का नाही. मग आमचे शब्द आम्हाला काय देतात आहे, आम्ही आमच्या शब्दाद्वारे काय वाहतो आहे दुसऱ्यांच्या जीवनात आणि स्वतःच्या जीवनात, काय सोडत आहे, श्राप सोडत आहे त्या शब्दात का आशीर्वाद सोडत आहे. कारण शब्द हा खाली नाहीये, शब्द खाली नाहीये, शब्द रिकामा नाहीये, त्याच्यामध्ये काही ना काही आहे म्हणजे आहे. उदाहरण देऊ, आता मी या बहिणीला बोलतो, बाय आज बंदरा जाऊ नको, काल मी तिथे कोणतरी उभा होता 2 शिंकेवाला, बोललो ना आणि मी गेलो. आता मी या ताईला काय दिले, शब्द दिले, पण त्या शब्दाच्या मध्ये जे आहे ते काय होतं, भीती. काय होतं, भीती. मग आता मी हिला बोललो का तिला घाबरवलं का मी शब्द जे दिले ते मस्त त्याच्यामध्ये भीती टाकली आणि पॅक करून तिला दिले, भीती टाकली आणि पॅक करून तिला मी दिले. आता जेव्हा तिने ते शब्द घेऊन तिच्या डोक्यामध्ये बॉक्स खोलला, आता काय निघाला, भीती तिच्या डोक्यामध्ये गेली. आणि जेव्हा त्या भीतीवर तिने तो भीतीचे शब्द जेव्हा तिच्या डोक्यामध्ये तिने उघडलं, आता तेच शब्द हळूहळू कुठे चालले, हृदयामध्ये. काही कळते का, कळते. म्हणजे उदाहरण, मी जर परकुल घेऊन आलो आणि त्याच्यामध्ये कुटा टाकलाय आणि मी आणून ह्या बहिणीला दिला. आता ही बहीण घेऊन गेली आणि हिच्या घरी तिने ते खोललं. आता ते खोलल्यावर येणार त्याच्यामधनं मांदेली, काय येणार, कुटाच येणार. आणि जसं हिने ते खोललं
असं काय होणार, हिच्या जीवनात पण कुटाच आला. पण जर हिने समजलं की ह्या कुटा आहे, हा शब्द हे परकुलं मला नाही घ्यायचंय माझ्या घरात, तर हिचा जीव वाचू शकतो का नाही? तसंच आमचे शब्द जे आहेत ते एक परकुला प्रमाणे, म्हणजे एक बॉटल प्रमाणे काम करतात. त्या शब्दामध्ये एकतर मी माझं जीवन पण टाकू शकतो, नाहीतर माझ्या शब्दामध्ये मी माझं मरण पण टाकू शकतो. आता प्रश्न असा आहे का 24 तासात आम्ही किती शब्द बोलतो, किती परकवलं या तोंडाने बाहेर काढतो, आणि किती परकवलं या तोंडाने दुसऱ्याला देतो, आणि किती परकवलं या तोंडाने आमच्या मुलाबाळांच्या जीवनात टाकतो. किती टाकतो? पुष्कळ. आता त्या परकवल्यामध्ये साफ कर्दी आहे का एकदम कुटा कुटा आहे? काय आहे? मला नाही माहिती, शब्द तुम्ही बोलले 24 तासात. काय आहे? कर्दी आहे आणि कुटा पण आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला माहितीच नाही आहे, मी तर म्हणतो त्याच्या जीवनात तो लहानपणापासून आतापर्यंत काय टाकत आलेला आहे? हा कुटा. जर एखादी व्यक्ती बोलते का आम्हाला कर्ज आहे, आता हिने तो शब्द घेतला, तिच्या जीवनामध्ये सोडलेला आहे, त्या परकुल्यामधनं कर्ज मुक्ती येणार का कर्ज येणार? ती म्हणते मला कर्ज आहे, तर त्या ह्याच्यातनं तिच्या अंतःकरणात जीवनात काय टाकलं त्या परकुल्याने? कर्ज टाकलं का कर्ज कमी केलं? मग आमच्या जीवनामध्ये आम्ही किती बोलतो शब्द? एक व्यक्ती बोलते माझं डोकं दुखत आहे, जर ती म्हणत आहे तर ती काय करत आहे? डोक्यामध्ये स्वतःच्या डोकेदुखीचं परकुल तिने उघडून टाकलेलं आहे. काही समजते ना? मला वाटते असं एवढं सोप्या भाषेत तर मला वाटते शाळेचे शिक्षक पण शिकवत नसतील आपल्याला कधी. बरोबर आहे ना? आपण पवित्र आत्मा आम्हाला एवढ्या सोप्या भाषेमध्ये शिकवते. मग आतापर्यंत जे शब्द आम्ही वाहतो आहे आमच्या तोंडातनं, ते आम्ही दुसऱ्याला दिलेले शब्द, आमच्या मुलाबाळांना दिलेले शब्द, त्यांच्यामधनं आम्ही जीवन वाहिलेलं आहे का मरण पॅक करून पाठवलेलं आहे? जीवन असं होऊच नाही शकत. आता जीवन काय आहे? जीवन काय आहे? दोन प्रकारचे शब्द आहेत, एक आहे मरण आणि एक आहे जीवन. म्हणजे एकामध्ये भरलेला आहे जीवन, एका शब्दामध्ये भरलेलं आहे मरण. जसं या बॉटल मध्ये एकामध्ये भरलेलं आहे पाणी, एकामध्ये भरलेलं आहे विष. पण दोन्ही पण बाहेरनं दिसत आहे का बॉटलच आहे. पण जेव्हा एक बॉटल खोलून माणूस पितो तेव्हा त्याला जीवन भेटते, दुसरी बॉटल खोलून पितो तेव्हा त्याच्या जीवनात मरण येते. मग आता आमच्या जीवनात जीवन काय आहे? जीवन काय आहे? शब्द काय आहे? एक परकवलं आहे, आणि त्या शब्द परकवल्यामध्ये जर मला जीवन टाकायचंय तर मला माहिती पाहिजे का त्या जीवन हे काय आहे, तरच मी माझ्या शब्दामध्ये जीवन टाकू शकतो का नाही. तर आपण बघू जीवन काय आहे. आपण जाऊया योहान अध्याय 6 वचन 63 मध्ये. 63. हा वाचा, हळूहळू एक एक शब्द वाचा. वाच बाय वाच, इकडे वाच. बाई ते मोठा आहे. आत्मा हा जिवंत करणारा आहे. देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला. कोणी? मी कोण आहे हा? मी जी वचने तुम्हाला, म्हणजे प्रभू येशू सांगतो मी जी वचने
तुम्हाला. किती लोकांना लहानपणापासून वचन दिलेली आहेत? हा, दिली आहे का? नक्की भेटली आहे ना? हा. तर प्रभू सांगतो, मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती, अरे जोरात बोल, काय झालं? परत वाच. आत्मा हा जिवंत करणारा आहे. देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला, अच्छा ऐका, मी जी वचने, काय बोलतो तो? मी जी वचने. आता लहानपणापासून किती टक्के आपण फक्त देवाचं वचन ऐकत आलो आहे? फक्त वचने, दुसरं काही नाही. कहाण्या नाही, स्टोऱ्या नाही, पिक्चर नाही. तो म्हणतो फक्त मी दिलेली आहे तुम्हाला वचने दिलेली आहे. तर किती टक्के आपण फक्त वचन ऐकत आलेलो आहे? किती टक्के ऐकलेलं आहे? दिवसाला किती टक्के आम्ही वचन ऐकत आहोत? बघा, दिवसामध्ये किती तास आहेत? 12, 24. आता तुमच्यामध्ये उद्याला सकाळ बोलतात, तर मी काय करू? ते म्हणतात सकाळला. आता मी कधी कधी म्हणतो, लोकांना सांगतात सकाळला या, आमच्याकडे प्रार्थना आहे. मी बोला सकाळी कोणची प्रार्थना आहे? संध्याकाळी आहे ना? नाही, आमच्यामध्ये बोलते सकाळला, उद्याला सकाळ बोलतात. मी बोलतो ठीक आहे, आम्हीच समजून घेतो, काय करू? तर आपण जे ऐकत आहोत, दिवसभरात 24 तास आहे. त्या 24 तासात किती शब्द आम्ही येशूने दिलेली वचनाविषयी ऐकतोय? कारण येशू सांगतो, जी माझी वचनं आहेत त्याच्यामध्येच भरलेलं आहे. ते जे वचनाचे शब्द आहे त्याच्यामध्ये भरलेलं आहे जीवन. म्हणजे येशू जी परकवलं ते आम्हाला देत आहे, त्याच्यामध्ये काय आहे? जीवन आहे. आणि जे दुसरे आहे, जे वचनाच्या कुठले आहेत ते आपल्याला माहिती नाही. पण येशू सांगतो ते शब्द, ती परकवली मी दिलेली नाही आहेत. आणि त्याच्यात कुठं आला? तुम्ही घरी खोललेलं आहे परकवलं आणि वास मारत आहे, त्याच्यामध्ये माझा प्रॉब्लेम नाहीये. बरोबर आहे का नाही? तर आता प्रश्न असा आहे का, किती वेळा दिवसातनं आम्ही किती टक्के प्रभूचं वचनाचे शब्द या कानामध्ये ऐकतोय आणि माझ्या अंतकरणात उघडतोय? किती उघडतोय? अरे काय झालं? एवढं काय सिरियस झाले तुम्ही? थंडी लागते? हा, आता मी काय बोललो? थंडी. त्याच्यामधनं काय आलं? एवढा वेळ बोललं नव्हतं तर सगळे नीट होते. जसं बोललं थंडी लागते, नाही लागत. बरोबर आहे ना? म्हणजे शब्द एवढाच त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. त्या प्रत्येक शब्दात एवढी शक्ती आहे की माणसाला तो हलवून टाकून देतो पूर्ण. म्हणून प्रभू सांगतो की मी जी कुठे गेली? मी जी वचने तुम्हाला सांगितले आहे. प्रभू येशूने आम्हाला काय सांगितलेलं आहे? वचने. आता आम्ही दिवसभरात किती टक्के ह्या कानाने वचनाचे शब्द, म्हणजे वचनाचं परकवलं ह्या कानामध्ये घेत आहोत आणि खोलत आहोत? किती टक्के आम्ही वचनाचं परकवलं आमच्या जीवनामध्ये उघडत आहोत? का जास्तीत जास्त कुठेच आहे?
कसं समजते माणसाकडे कुट्याचं परकवलंय आणि कसं समजते माणसाकडे परकवलंय ते येशूच्या वचनाचं आहे? कसं समजेल? कसं समजते? तो त्याच्या मुखातनं जे जे शब्द बाहेर निघतात, हा एक उदाहरण आपण घेऊया. मार्क अध्याय 12:35 का? मत्तई काढ, मत्तई 12:35. हा वाचा. चांगला माणूस आपल्या अंतकरणाच्या चांगल्या भांडणार नाही, भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. आता बघा, इकडे दोन प्रकारची माणसं आहेत. किती प्रकारची माणसं आहेत? कोण कोण आहे? एक कोण आहे आणि दुसरा कोण आहे? आता दोघांमध्ये काय आहे? समान गोष्ट काय आहे? चांगल्या माणसाला अंतःकरण नसते, वाईट माणसाला अंतःकरण असते. बरोबर ना? किंवा वाईट माणसाला अंतःकरण नसते, चांगल्याला नसते. दोघांना पण काय असते? अंतःकरण. आणि तसंच इथे प्रभू सांगतो की दोन प्रकारची माणसं आहेत. एक आहे चांगला, एक आहे वाईट. आता दोघांच्या अंतःकरणामध्ये काय आहे? अजून एक गोष्ट, दोघांकडे काय आहे बघा, वाचा. भांडार आहे. भांडार म्हणजे काय? अंतःकरण. भांडार म्हणजे काय? भांडारला काय बोलतात? एक दुकान बघितले तुम्ही? त्या दुकानात गेलं, डीमार्ट, तिथे आम्हाला सर्व काही भेटते. सरकारी भंडार. तुम्ही बोलले मला कॉलगेट पाहिजे, ते कॉलगेट देणार. तुम्ही बोलले साबण पाहिजे, तिकडनं साबण भेटणार. बरोबर आहे ना? तुम्ही जेव्हा गेले तो प्रत्येक गोष्ट तुम्हाला ते लोक, जसं आपण मद्रासला जातो, मद्रासला काय देतात ते लोक चेक करायला तुम्हाला? हलवा. बरोबर आहे का नाही? प्रत्येक गोष्ट काढून देतात. घ्या घ्या घ्या. का ते लोक तुम्हाला तंदुरी काढून देत नाही? का तंदुरी काढून देत नाही तुम्हाला ते? नाही, पण हलवाच तुम्ही गेले का ते लोक हलवाच का काढून देतात? का नाही बोलत ये चिकन तंदुरी, ये मटन तंदुरी, ये खाके देखो, ये खाके, असं का नाही करत? कारण जे दुकान आहे ते कशाचं आहे? हलव्याचं. तसंच इथे प्रभू सांगतो की जो माणूस आहे त्याच्यामध्ये एकतर वाईटाचं भांडार आहे, एकतर चांगल्याचं भांडार आहे. आता जर तुम्ही हलव्याच्या दुकानात गेले तर काय भेटणार? हलवा. तर तशाच प्रकारे जे वाईटाचं भांडार आहे त्या वाईटाच्या भांडारात काय काढून देणार तो माणूस? वाईट काढून देणार. आणि जर चांगल्या भांडारावाला आहे, चांगलं दुकान आहे, तर तो काय काढणार दुकानातनं? चांगलं. मग आता प्रश्न असा आहे का हे भांडार जे आहे, या भांडारामध्ये जेव्हा आम्ही शब्द ऐकतो ते प्रत्येक शब्द आमच्यासाठी भांडारामध्ये ठेवण्याची एक वस्तू आहे. बरोबर आहे? म्हणजे जर मला कोण कॉलगेट बोलतो, आता मी माझ्या भांडारात काय ठेवलं? जर कॉलगेट घेतलं तर काय ठेवलं? कॉलगेट. जर मी थंडा बोललो तर काय घेतलं? थंडा. बरोबर आहे?
काय काय घेतलंय मी? थंडा आणि कोलगेट. कुठे विकायला ठेवलंय? माझ्या भांडारामध्ये. आता एक व्यक्ती मला आली आणि मला बोलली गरम मसाला भेटेल का? आता मी देऊ शकतो का तिला? का नाही देऊ शकत? कारण भांडारामध्ये जे घेतलंय तेच मी देऊ शकतोय. बरोबर आहे का नाही? तर आता प्रश्न असा, 24 तासामध्ये भांडार तर इकडे सर्वांमध्ये दिलेलं आहे. किती लोक परकवली कुट्याची घेऊन स्वतःच्या भांडारात विकायला ठेवली आहेत आणि किती लोकांनी चांगलं चांगलं मावळ्याची परकवली घेऊन भांडारामध्ये विकायला ठेवली आहेत. म्हणजे किती लोकांच्या हृदयात जे त्यांनी शब्द घेत आहे दिवसभर ते देवाचं वचनानुसार आहेत आणि किती शब्द आहेत जे ते घेत आहेत किंवा बोलत आहेत ते जगानुसार आहेत, म्हणजे प्रभूच्या वचनाच्या विरोधात आहेत. असे किती शब्द आहेत. आणि कसं समजणार भांडारामध्ये काय आहे? कसं समजणार? अच्छा, एक उदाहरण घेतो. समजा एक नवीन दुकान उघडलं, कसं समजणार ते कशाचं आहे? जेव्हा मी त्या दुकानात जाऊन उभं राहणार तो एक एक वस्तू मला, बरोबर का नाही? आता जेव्हा आम्ही शॉपिंगला जातो स्त्रिया बरोबर, कोण जातात? मी नाही जात. 2 तास वाया कोण घालवेल? बरोबर आहे का नाही? कारण वेळ किमती आहे. तर जेव्हा आम्ही शॉपिंगला जातो, एक ड्रेस बघायला तो किती काढून देतो आम्हाला, तऱ्हेतऱ्हेचे देतो का नाही? आणि एवढं तो काढतो, आम्ही बोलतो आम्हाला त्याच्यातलं एक पण पसंत नाही. आता तो किती मनामध्ये त्याचा प्रेम असेल तुमच्याविषयी, म्हणून मी जात नाही. तर विचार करा की त्या दुकानात गेल्यावर तो पटापट आम्हाला काय देतो? कपडे काढून देतो. याच्यावरनं कळते हे भांडार कशाचं आहे आणि चांगलं आहे. पण दुसऱ्या एका दुकानात गेलो आणि नाव लिहिलंय केकचं दुकान आहे, बेकरी, बरोबर आहे. आणि जसं गेलो त्याने आम्हाला ना थोडा थोडा कुटा आणून दिला. हा कुटा इकडचा आहे, हा तिकडचा आहे, हा तिकडचा आहे. तुम्ही काय बोलाल? अरे नाव तर वेगळं आहे पण दुकानामध्ये काय आहे? तसंच कधी कधी आमच्या जीवनात होतं का नाही? आम्ही प्रार्थनेला जातो, प्रेज द लॉर्ड बोलतो, पण कोणी माणूस आमच्या बाजूला येऊन बसला आणि जेव्हा त्याच्या तोंडातून शब्द निघतात तेव्हा समजतात हे दुकान कुट्याचं आहे का हलव्याचं आहे. बरोबर आहे का नाही? मग आता प्रश्न असा की तुमच्या भांडारामध्ये प्रभू येशू सांगतो 24 तासात हे भांडार खाली आहे. या भांडारामध्ये तुम्ही काय काय ठेवलं आहे? कुटा का हलवा? गाजरचा हलवा? कोणचा हलवा? बरोबर आहे का नाही? आणि जर तुमच्या जीवनामध्ये चिंता आहे, भीती आहे, समस्या वाटत आहे, झोप लागत नाही, तर याचा अर्थ समजायचा भांडारामध्ये दिवसभर काय जमा केलेलं आहे? कुटा. बरोबर आहे का नाही? मग का आम्हाला झोप लागत नाही? अनेक लोक बोलतात आम्हाला भीती वाटते झोपताना रात्री. का भीती वाटते? का भीती वाटते? कारण आतमध्ये काय भरलाय? मग काय होणार? वास तर येणारच आहे. कुटाच्या दुकानाच्या बाजूला गेलो तर वास नाही येणार? काय तो परफ्यूम मारतो बाजूला? नाही. बरोबर आहे का नाही? हसू द्या, हसू द्या. ती विचार करत ते उदाहरण पण काय घेतात. ती विचार करत असेल असं बायबल कोणी शिकवलं असतं. पण ह्याच्यामध्ये पवित्र आत्मा आम्हाला काय जास्तीत जास्त शिकवते. आता जेव्हा जेव्हा तुम्ही हलवा घ्यायला जाल नक्की आठवणार, भले मी हलवा घेत आहे पण आतमध्ये हलवा आहे का कुठं आहे? बरोबर का नाही? आणि जेव्हा पण कुटा साफ करायला जाणार तेव्हा पण आठवणार आहे की कुटा नको, हलवा टाकायला लागेल.
बरोबर आहे ना? माझी बॅग नका भरू कुठेनी, म्हणून मी जास्त कोणाशी बोलायला जात नाही. का? जर त्यांच्या मध्ये कुठा भरलेला आहे तर माझ्याशी बोलायला लागले का मला काय देणार? मग मी कशाला चांगलं भांडार खराब करून टाकू? आणि समजा एवढा मोठा केकचं दुकान आहे, मस्त चांगले चांगले केक आहेत, आणि कोणीतरी एक पिशवी फक्त त्या दुकानात कुटा ठेवला तर त्या केकचा वास येणार का त्या कुट्याचा वास जास्त येणार? तसंच आमच्या जीवनात एवढं सगळं चांगले शब्द आम्ही घेतलेले आहेत जे वचनाचे आहेत, पण जर आम्ही चुकीच्या ठिकाणी जाऊन बसतो, चुकीचा विचार घेतो, चुकीचे शब्द स्वीकारतो, तर त्या शब्दामध्ये कुटा असला तर बाकीचे जे चांगलं आहे त्याला पण तो एक शब्द काय करून टाकतो? कुटा करून टाकतो. बाजूवाल्याला विचारा कुठा आहे का हलवा आहे? विचारा 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 कुठा आहे का हलवा आहे? अरे विचारा त्याच्यामध्ये काय आहे? काय बोलतात? हलवा आहे का कुठा आहे? ते इकडे कोणच नाही विचारत. विचारा कुठा आहे का हलवा आहे? हा काय बोलले? हलवा का कुठा? नाही पण काय बोलले? हलवा का कुठा? बरोबर आहे का नाही? आता जेव्हा पण तुम्ही हलवा घ्यायला जाणार, नक्की पवित्र आत्मा तुम्हाला ही गोष्ट आठवून देणार. आणि कधी पण लक्षात ठेवा, प्रभू येशू सांगतो, हा पुढे वाचा, मी तुम्हाला सांगतो. कुठे पोचली तू? चांगला माणूस आणि वाईट माणूस ना? ती बोलते पटापट संपवा, थंडी लागते. चांगला माणूस आपल्या अंतकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो. असं होऊ शकते का की चांगला माणूस ज्याचं दुकान केकचं आहे, हलव्याचं आहे, आणि तो तुम्हाला कुटा देतो? असं होऊ शकते? नाही होऊ शकत. तर प्रभू तेच सांगत आहे का जर तुमच्या मध्ये तुम्ही शब्द चुकीचे भरलेले आहेत, जे परकवलं आहे, ज्याच्यामध्ये एकतर कुटा राहू शकतो नाहीतर कर्दी राहू शकते, पण तुम्ही जर ते शब्द भरलेले आहेत तर गॅरंटी आहे जो दुसरा माणूस घ्यायला येणार तेव्हा पण तुम्ही त्याला काय देणार? हलवा का कुटा? मग कसं समजते कोणामध्ये हलवा भरलाय कोणामध्ये कुटा भरलाय? जेव्हा एखादा माणूस तोंड उघडतो तेव्हा समजते हलवा आहे. पण ज्याचे शब्द प्रभूच्या वचनानुसार निघत नाही आहेत, जो ऐकत नाहीये प्रभूचे वचनाचे शब्द, उलट दुसरं काही ऐकत आहे, आता त्या व्यक्तीने त्याच्या जीवनात वाईट भांडारामध्ये सगळं घाण गोष्टी भरायच्या घेतल्या आहेत. आणि जेव्हा तो भरत आहे त्याचं जीवन तर उद्ध्वस्त होणारच आहे, पण त्याच्या बरोबर जिथे तो जाऊन तोंड उघडणार आहे त्याचं पण जीवन काय होणार आहे? कारण त्यांनी कुटा जमा केला आणि तोच कुटा 1-2 महिना ठेवून अजून खराब केलाय आणि अजून जाऊन दुसऱ्याला दिला, आणि दुसऱ्याने पण घेतला, 1-2 महिना डोक्यात ठेवला आणि परत अजून खराब करून दिला. मग जो लास्टला असणार त्याची हालत काय होणार? वासाने. बरोबर आहे का नाही? मग आमच्या जीवनात पुढे वाचूया आपण, आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. मी तुम्हाला. अच्छा ऐका, आता तुमच्या अंतकरणातून तुम्ही हलवा काढू शकता का? काढू शकता अंतकरणात हलवा? काढू शकता का? कसा काढाल? मग अंतकरणात जर हलवा निघत असेल तर मद्रासला जायची काय गरज आहे? बरोबर आहे का नाही? पण काय काढतो आपण? तो शब्द काढतो. उदाहरण बघा, आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी बोललो काळा हलवा, माहितीये तुम्हाला? माहितीये? आता जसं मी बोललो काळा हलवा, तुमच्या समोर काय आला? काळा हलवा आला का नाही? आता मी बोललो पुरी भाजी, काय आलं? पुरी आणि भाजी. आता
कोणाच्याच तोंडात पाणी आलं नाही पाहिजे. मी बोलू का? बघा, मी तुम्हाला काय काढून देत नाहीये, मी फक्त बोलतो. एक आंबा आहे, त्याला मस्त त्याचं साल काढायचं, त्याला सुरीनी मस्त त्याचे तुकडे तुकडे करायचे, त्याच्यावर मीठ न साखर न मसाला टाकायचा, थोडस तेल टाकून मस्त हलवायचं आणि खायचं. काय लागतो रे तो. काय होते तोंडाला? सुट्टे का नाही? पण मी कुठे तुम्हाला आंबा दिला काढून अंतःकरणातनं? मी दिला का? पण मी काय दिले? शब्द, आणि त्या शब्दामध्येच तो आंबा, या शब्दातच आंबा आहे. बरोबर का नाही? मग माझ्या अंतःकरणात जे जे शब्द मी भरतोय तेच मी विकायला ठेवलेलं आहे. ते शब्दच त्या वस्तू आहेत, आणि ते शब्द जर मी वचनाच्या विरोधात ठेवलेले आहेत तर माझ्या दुकानामध्ये मी कुठा ठेवलेला आहे, आणि आता माझ्या दुकानाची वाट लागणार आहे. किती वेळ टिकतं ज्या दुकानामध्ये घाण असते ते दुकान? जास्त चालतं का? मग आम्ही किती चालणार जर आम्ही वाईट ठेवलेलं आहे तर? अच्छा, हे वचन वाचा, सगळे हे वाचतात आहेत. अमृतांनी दाखवलं म्हणून सगळे वाचायला. अरे काय लिहिलं इथे बरं? हा, प्रभू येशू सांगतो, मी तुम्हाला सांगतो की माणसे काय नाही, जनावरे लिहिले रे. अरे जनावरे लिहिलंय बाबा. माणसं कधी वाईट शब्द व्यर्थ बोलतात का? ते प्रत्येक शब्द माणसं विचार करूनच बोलतात. बरोबर का नाही? हा पण बोलताय. हा वाचा. मी तुम्हाला म्हणजे कोणाला? मला एकट्याला सांगितलं ते. नाही, तो बोललाय का? त्यांनी माझं नाव घेतलं. मी फक्त गणेशला सांगतो. कोणाला सांगितलंय? सर्वांना. कोण इकडे लाडका आहे का? नाही, सर्वांना सांगतो की माणसे. कोण कोणासाठी येते? माणसांसाठी. आता किती लोक इथे माणसं आहेत? त्यांनी हात वर करा. बाजूच्याला विचारा, माणूस आहे का? नक्की आहे ना? शंकराबाई बोलते आज काय झालं याला? पण माणसं आहे का नाही आपण? माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील. अच्छा, काय बोलतील ते लोक? माणसं. परत इथे काय आला? शब्द. मग आपला न्याय पण प्रभू सांगतो कशावर आहे? शब्द. आणि कशा प्रकारे आपला न्याय शब्दावर होणार ते आपण उद्या शिकायचं. ठीक आहे? आपण हा हप्ता पूर्ण शब्द शिकायचा काय आहे. कारण जोपर्यंत आम्हाला शब्द समजणार नाही, प्रत्येक माणूस वाईट भांडारामध्ये कुटा ठेवून बसणार, आणि शब्दाद्वारे मुलाबाळांना पण काय देतोय? कुटा. परिवाराला पण काय देतो? कुटा. म्हणून झालं काय? कुटा. आणि येतोय. बरोबर आहे का नाही? तर आपण इथे लिहिलंय, जो माणसे व्यर्थ शब्द. म्हणजे काय? व्यर्थ. जो शब्द वचनाच्या विरोधामध्ये आहे त्याला म्हणतात व्यर्थ. आणि ज्याची मला गरजच नाहीये बोलायची तो शब्द. आपण बघूया कसं काय त्यांच्यावर न्यायाच्या दिवशी हिशोब कसा काय येणार ते आपण उद्या शिकूया. ठीक आहे? तर कोण येतं आता शेवटची प्रार्थना करण्यासाठी? हलव्यावाले. ये लवकर ये, चल पटापट. मला काय बघ, त्यांना थंडी लागली मग ते उठतील तुला पकडतील. लवकर ये, त्यांना सध्या आंबा दिसत आहे. लवकर ये. कोण येतं? लवकर या. कोण येतं? शँड्रप आहे.
आपण थोडा वेळ डोळे बंद करूया आणि परमेश्वराला सर्वप्रथम आजच्या दिवसाबद्दल धन्यवाद देऊया. हा सुंदर दिवस आपणा सर्वांना पाहण्याचं त्याने भाग्य दिलं म्हणून, आणि विशेष करून आज या रम्य संध्याकाळी आपल्याला या जागेवर एकत्र केल्याबद्दल पित्या तुला धन्यवाद देत आहोत. जगामध्ये पुष्कळ लोक आहेत, परंतु त्या सर्वांमधून फक्त आजच्या दिवसासाठी जे वचन पवित्र आत्मा तू आम्हाला शिकविल आहे ते खास आमच्यासाठी दिलेलं आहेस म्हणून पित्या तुला धन्यवाद देत आहोत, तुझे आभार मानत आहोत. हे प्रभू परमेश्वरा, तुझा पवित्र आत्मा कोणत्या प्रकाराचं शिक्षण देत आहे हे मानवाला समजणं त्याच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, परंतु जे काही खऱ्या अंतःकरणाने आणि विश्वासाने आम्ही शिकत आहोत ते वचन आम्ही स्वतःसाठी घेत आहोत, तर एका लहान बालकाप्रमाणे ते आम्हाला समजावून देत आहेस. अशा प्रकारे वचन शिकवत आहेस की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधी ऐकलं नाही, त्याचं रहस्य आम्हाला अजूनपर्यंत काही समजलं नाही. अशा प्रकारे तू आम्हाला शिक्षण देत आहेस. हे पिता परमेश्वरा, ही आजची जे काही पवित्र आत्म्याद्वारे ब्रदरांच्या मुखाद्वारे तू आम्हाला शिकवण दिलेली आहेस, आमचा शब्द प्रभू परमेश्वरा खरोखर अजूनपर्यंत माहीतच नाही कोणत्या प्रकाराचा शब्द आहे, शब्द कसा बोलावा आणि त्या शब्दामुळे काय होत आहे हे तू आज पवित्र आत्म्याच्या द्वारे ब्रदरांच्या मुखाद्वारे तू आम्हाला शिकवण दिलेली आहेस म्हणून तुला धन्यवाद देत आहे. प्रभू, हे वचन आमच्या चांगल्या अंतःकरणामध्ये पेरलेलं आहे व त्या बियाला 100 पटीने पीक आलेलं आहे म्हणून पिता तुला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना अब्बा बापा येशूच्या नावाने करीत आहे. आमेन, आमेन, आमेन.